आनंद महल नारायण धारक प्रकरण 2. फिरोजला सदानंदने पत्र पाठवलं होतं. निरुपाय झाल्यावर, सर्व स्वाभिमान गिळून, इतर सर्व वाटा बंद झाल्यावर. वंदनाची आपल्यावर खेळलेली प्रश्नार्थक नजर त्याला जाणवायला लागली होती. तिच्या मनात काय विचार चालले आहेत याची त्याला पूर्ण कल्पना होती. आणि तिला तरी दोष कशासाठी द्यायचा? तिने तरी सहन किती करायचं? आपल्या आयुष्याचं आपणच आपल्या हातांनी केलेलं मातेरं त्याला दिसत नव्हतं का? तिच्याही सहनशक्तीला शेवटी काही मर्यादा असणारच की नाही? ती काय वेद पुराणातील पतिव्रता थोडीच होती की तिने पतीबरोबर कष्टाचा वनवास स्वीकारावा? त्याचं मन त्याला टोचून म्हणालं, हे खरं नाही. तिला संपत्तीचा, ऐश्वर्याचा, मान मरातबाचा मोह नाही. तिला साधा पण सुखी संसार हवा आहे आणि तेच तू तिला देऊ शकत नाहीस. गोष्टी या थराला आल्या जेव्हा स्वाभिमान आणि वंदना यांच्यातच निवड करण्याचा क्षण येऊन ठेपला, तेव्हा त्याने फिरोजला पत्र लिहिलं होतं. फिरोज, त्याचा जुना दोस्त. सदानंद अकाउंटन्सीमध्ये गेला आणि फिरोज ॲडव्हर्टायझिंगकडे वळला. दोघंही हुशार होते. फक्त एकाने आयुष्याचं सोनं केलं आणि दुसऱ्याच्या आयुष्याची माती झाली. सुरुवातीस गाठीभेटी होत असत. एकमेकांच्या विवाहाच्या वेळी दोघंही मोकळेपणाने सर्व विधी समारंभात सामील झाले होते. पण मग फिरोजची चलती होत गेली आणि सदानंद होता तिथेच राहिला. मग तर आणखी खाली घसरला. आधीचे आलेख समांतर होते आणि मग फिरोजची रेषा वर चढत गेली आणि सदानंदची खाली. दोघांच्यातलं अंतर आलेख दाखवत होता. लाक्षणिक तसंच व्यवहारातल्या अर्थानेही ते खरं होतं. फिरोजला भेटण्यात आता सदानंदाला संकोच वाटू लागला होता. संभाषणातले फिरोजचे संदर्भ समजेनासे झाले होते. होणारच, कारण ते दोघं आता वेगवेगळ्या जगात वावरत होते. कॉलेज जीवनातल्या किंवा सुरुवातीच्या काळातल्या आठवणींची शिदोरी किती दिवस पुरणार? फिरोजच्या सहवासात सदानंद अतिशय आक्रसल्यासारखा होईल, पण फिरोजला तर त्याहून ऑकवर्ड वाटत असे. सदा, तुझं पोटेन्शियल मला माहिती आहे, तो एकदाच म्हणाला होता. गेट युअर सेल्फ टुगेदर, स्वतःला सावर. आणि मग त्याने त्याच शब्दांबद्दल त्याची माफी मागितली होती. तुला शहाणपणा शिकवायचा मला काय अधिकार आहे, तो म्हणाला होता. भेटीगाठीतलं अंतर वाढत शेवटी त्या पूर्णपणे थांबल्या होत्या. त्याच फिरोजला सदानंदाने पत्र लिहिलं होतं, अगतिक होऊन, प्रत्येक शब्दागणिक स्वतःचा द्वेष करीत. पण फिरोजचा द्वेष करण्याचं किंवा त्याचा रागराग करण्याचं सदानंदच्या स्वप्नातही आलं नव्हतं. त्यानं लिहिलं होतं, फिरोज, औपचारिकपणात वेळ घालवत नाही. मी सध्या नोकरीच्या शोधात आहे. तुझे खूप कॉन्टॅक्ट असतील. आता मी निवड करण्याच्या, अटी घालण्याच्या अवस्थेत नाही. अगदी साधी असली तरी चालेल, पण शहरापासून खूप लांबवरची पहा, म्हणजे ओळखीचं कोणी भेटायला नको. मात्र एक लक्षात ठेव, काही रक्कम वगैरे पाठवण्याचा विचार मनात आला असला तर तो काढून टाक. चेक, ड्राफ्ट वगैरे पाठवलास तर मी तुला जन्मात क्षमा करणार नाही. फिरोजच्या मनात खरोखरच 5-7 हजार रुपयांचा ड्राफ्ट पाठवण्याचा विचार आला होता. सदानंदाला वाटलं होतं पत्राच्या समर्थनासाठी आणखी काहीतरी लिहावं, पण मग त्याने तो विचार बदलला. त्याचा स्वभाव पुरेपूर ओळखणारा फिरोज त्याला सर्व काही समजेल. पत्नी आणि मुलं, 1 का 2 तेही माहीत नव्हतं. यांना औपचारिक नमस्कार, आशीर्वाद करत त्याने पत्र संपवलं आणि विचार बदलण्याच्या आतच पोस्टात टाकलं. आता त्याला आठवडा होत आला होता. गेले 2-3 दिवस सकाळचा तो घराबाहेरच असायचा, पोस्टमनला वाटेतच गाठण्यासाठी. शक्य तर वंदनाच्या नजरेला ते पत्र पडायला नको होतं. घरातल्या वातावरणातलं ताण दिवसागणिक वाढत होता. घर स्फोटक द्रव्यांनी भरलेल्या कोठारासारखं होतं. स्फोटक वायूंनी भरलेल्या गुदामासारखं होतं. एकच अधिकुना शब्द आणि स्फोट व्हायला तेवढी ठिणगी पुरेशी झाली असती. आणि त्याला माहीत होतं, वंदना, अमर हे त्याचे शहाणपणाला जखडणारे शेवटचे बंध होते. त्याने स्वतःला जे काही आवरलं होतं ते त्या दोघांसाठीच. जर का वंदना त्याला सोडून गेली आणि तिला थोपवून धरण्यासाठी त्याच्यापाशी काहीतरी होतं का, तर मग त्याचा सत्यानाश ठरलेला होता. मग त्याच्या आयुष्याची गाडी उतारावरून भन्नाट वेगाने, भोवण आणणाऱ्या गतीने घरंगळत जाणार होती. कोणत्या तरी फत्तरावरून आपटून किंवा कोणत्या तरी खोल गर्तेत कोसळून
तिचा पार चक्काचूर होऊन जाणार होता. नाही, वंदना जायला नको, वंदना राहायला हवी. पोस्टमनने तो सफेद रंगाचा मुलायम स्पर्शाचा लिफाफा हातात दिला तेव्हा त्याने पत्र न पाहता ओळखलं की हे फिरोजचंच पत्र आहे. मग तो तिथे थांबलाच नाही. काही काम नसलं म्हणजे तो ज्या ठिकाणी जाऊन बसत असे तिथे तो गेला, पुलाखालच्या नदीकाठच्या पारावर. मग त्याने लिफाफा उलटा सुलटा करून पाहिला. फिरोजचा पत्ता जरी छापलेला असला तरी त्याचं नाव हस्ताक्षरात होतं. कदाचित फिरोजच्याच हस्ताक्षरात असेल. निदान सेक्रेटरी मार्फत त्याने पत्र टाईप करून पाठवलं नव्हतं. सदानंदने पत्र फोडलं. फिरोजचं पत्र त्याच्या स्वभावासारखंच रोखटोक होतं. सदानंदला त्याच्या मूर्खपणाबद्दल शिव्या होत्या. वंदनासारख्या सुशील स्त्रीला हालअपेष्टांचं काबाडकष्ट आयुष्य जगायला लावल्याबद्दल शिव्या होत्या. त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दल, अतिरेकी वागण्याबद्दल शिव्या होत्या. अगदी शेवटची घटका येईपर्यंत न लिहिल्याबद्दल शिव्या होत्या. आणि मग पत्राचा सूर बदलला होता. सदा, नेहमी नेहमी जे मनात यायचं ते वर लिहून टाकलं आहे आणि आता मनाचा निचरा झाला. मला आनंद याचा होतो की शेवटी तरी तुला शहाणपण सुचलं आणि तू मला पत्र टाकलंस. मूर्खा, गेले कितीतरी दिवस मी तुझा पत्ता शोधण्याची खटपट करीत होतो. अर्थात आधी तुला नुसतं सुचवणार होतो, पण तुझं पत्र वाचल्यावर माझी खात्री झाली की तू ही नोकरी ताबडतोब स्वीकारशील. राखसकोट नावाच्या लहान गावात, खरं तर गावापासून 8-9 मैल अंतरावर एक जुनी प्रॉपर्टी आहे. एकेकाळचं ते श्रीमंत नावाजलेलं घराणे होतं. आता त्यांच्या नावाचा ट्रस्ट आहे. या ट्रस्टचे विश्वस्त आमच्याकडे आले होते. वास्तविक त्यांना दिल्ली किंवा कलकत्ता अधिक सोयीचं झालं असतं, पण तरी ते आले होते. त्या प्रॉपर्टीसाठी केअरटेकर म्हण, व्यवस्थापक म्हण, क्युरेटर म्हण, यापैकी कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये काम करण्यासाठी त्यांना तरुण सुशिक्षित माणूस हवा आहे. जेवण्या राहण्याची सर्व सोय आहे. ऑल फाउंड 2,000 रुपये देण्याची त्यांची तयारी आहे. कदाचित 3,000पर्यंतही ताणता येईल. तू तिथे एकटा असशील, म्हणजे तुला कोणी बॉस नाही, कोणाला रिपोर्ट द्यायचा नाही, कोणाचेही हुकूम मानायचे नाहीत. आडबाजूला आहे हा दोष मी समजत होतो, पण उलट आता तो एक प्लस पॉइंटच झाला, नाही का? मुदतीचा प्रश्नच नाही. 3 महिन्यांचा पगार मी त्यांच्याकडून आगाऊ घेऊ शकतो. कधी कधी वाटतं योग्य वेळच यावी लागते, मग सर्व काही सुरळीतपणे पार पडतं. हवं असलं तर मी पैसे तारेने सुद्धा पाठवतो. रागाने पत्र फाडू नकोस. उत्तर लिही. वंदना आणि छोट्याला आशीर्वाद. असं हे चमत्कारिक पत्र होतं. त्याला आनंद झाला होता की खेद होत होता? अकाउंटंटच्या नंतर वॉचमन, घसरगुंडीच की नाही? मग काय फिरोजने सॉरी, आता तरी डोळ्यांसमोर काही नाही असं लिहायला हवं होतं. म्हणजे ते पत्र वंदनाच्या तोंडावर फेकता आलं असतं. बघ, मी काय प्रयत्न करीत नाही का, असं ओरडता आलं असतं. त्याला मनःचक्षूसमोर एक प्रचंड स्फोट झाला असं वाटला. त्याच्या संसाराचा, त्याच्या आयुष्याचा स्फोट. त्या स्फोटक मिश्रणात तो जळती मशाल बुडवायला निघाला होता. माणसाचा सर्वात खतरनाक शत्रू तोच असतो. सदानंद मान हलवत स्वतःशीच म्हणाला. तो परत आला तेव्हा अमर बाहेरच्या खोलीत खेळत होता आणि वंदना आतल्या खोलीत बसली होती. ज्या तकलादू टेबलावर गॅसची सिंगल शेगडी होती, ज्या तकलादू टेबलापाशीच ते कधी ढिली खिचडी, कधी चहा पाव, कधी पोळी भाजी खात असत, त्या टेबलापाशी गॅस पेटवलेला नव्हता. काहीही स्वयंपाक केलेला दिसत नव्हता. दुसरी घडीची खुर्ची घेऊन सदानंद तिच्यासमोर बसला. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, वंदना म्हणाली. बोल ना. सदानंदचा आवाज खाली होता. आता मला हे सहन होत नाही. आता मलाच वेळ लागायची पाळी आली आहे. मी ठरवलंय सुधीकडे जायचं. टेकण्यासाठी अशी ती एकच जागा उरली आहे. मग पाहीन काय करायचं ते. सगळं पॅकिंग करून ठेवलं आहेस? सदानंदने त्याच खालच्या आवाजात विचारलं. त्याचा प्रश्न तिला इतका अनपेक्षित होता की काही क्षण तिला काय बोलावं तेच सुचेल. नाही, ठरवलं आहे म्हणत होतीस म्हणून विचारलं. म्हणजे तुम्हाला सांगायचं ठरवलं होतं, ती म्हणाली. पण अर्थात तुला माहीत आहे आणि मलाही माहिती आहे. मी तुला अडवू शकणारच नाही. बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि बळाचा वापर तर मी कधीच करणार नाही. त्याचा आवाज चढला नव्हता. वंदना नुसतीच त्याच्याकडे पाहत राहिली. वंदना, मी तुला दोष कसा देऊ? इतके दिवस माझ्याबरोबर काढलेस हेच मी माझं भाग्य समजतो. सदानंद स्वतःशीच मान हलवत होता. गरिबी, अपमान आणि हालपेष्टा याखेरीज मी तुला काय दिलं?
वंदनाची खात्री होती तो हे तिच्यावर छाप टाकण्यासाठी, तिची करुणा किंवा कीव मिळवण्यासाठी बोलत नाही. तिला तर क्षणभर वाटलं तो हे विसरूनच गेला आहे की तो एकटा नाही, समोर वंदना आहे. जणू मनातले विचार तो मोठ्याने बोलून दाखवत आहे. माझ्याबद्दल तुझ्या मनात काहीतरी प्रेम, माया, आकर्षण होतं, म्हणूनच तू ही गेली 12 वर्ष माझ्याबरोबर काढलीस, हो ना? मग मी एक रिक्वेस्ट करू शकतो का? 12 वर्ष काढलीस, मग 12 दिवस काढणं कठीण जाईल का? मी एवढंच मागतो, आणखी 12 दिवस राहा. आज सगळंच अनपेक्षित होत होतं. वंदनाला वाटलं होतं तिचे शब्द ऐकताच त्याचा पारा चढेल, तो आदळआपट करायला लागेल. पण होत होतं ते वेगळंच होतं. मला तुमचं बोलणं समजतच नाहीये, ती शेवटी म्हणाली. सदानंदाने खिशातून फिरोजचं पत्र काढलं, तिच्यासमोर धरलं. हे वाच आणि मग ठरव.